Good morning, student. Today we see the new topic thermodynamics. And last lecture we already see this point, classification of thermodynamic process. There are the 7 thermodynamic process. Last lecture we see the reversible and irreversible process. Also we see the isothermal process. And today we see the new classification of thermodynamic isobaric process. Iso means the same and bar is the SI unit of the pressure. Means isobaric process is a constant pressure process. We know the isothermal process. Iso means same and thermal means temperature. The process in which temperature remains constant, which is called the isothermal process. Now we see the third classification of thermodynamic isobaric process. Bar is the SI unit of pressure, so it is the process at which the pressure remains constant. It is a constant pressure process which is called a isobaric process. Boiling water at constant pressure, normally at atmospheric pressure, is an isobaric process. Means here we consider the container and which is filled with the water, boiled water, and here we consider the pressure is a constant, volume and temperature changes. Means here we consider the 3 parameter. First is pressure is a constant and other 2 variable is changes. म्हणजे ह्या आपण जो कंटेनर कन्सिडर केलेला आहे ह्याचं प्रेशर इन्क्रीज होत नाही का, तर इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि ह्याच्यावरून वरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर इथं लागतं, त्यामुळे ही प्रोसेस कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे, म्हणून ह्याला आपण आयसोबारिक प्रोसेस असं म्हणतो. The PV diagram of an isobaric process as shown in figure, it is called the isobar. For isobaric process, some quantity means delta U is the internal energy, means change in internal energy. Q is the heat and W is the work done is 0. का तर तिथं प्रेशर कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ह्या 3 क्वांटिटी काय आहेत 0 आहेत. आता आपण PV डायग्राम ऑफ आयसोबारिक प्रोसेस म्हणजे आपण प्रत्येक प्रोसेसची PV डायग्राम बघतो, आतापर्यंत बघितलेले आहेत. आज आपण आयसोबारिक प्रोसेसची PV डायग्राम बघूया. हिअर वी कन्सिडर द y axis P means pressure and x axis on volume. Pi is initial pressure and V upon Vi is the initial volume and final volume. इथे जर आपण बघितलं A to B इथं प्रेशर काय आहे कॉन्स्टंट आहे, पण व्हॉल्यूम VI पासून VF पर्यंत काय गेलाय इन्क्रीज होत गेलेला आहे. म्हणजे जिथं प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होऊ शकतो त्याला आपण काय म्हणतो आयसोबारिक प्रोसेस असं म्हणतो. म्हणजेच आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आपण काय सांगितलं होतं की टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट असं म्हटलं होतं. आता आयसोबारिक प्रोसेसमध्ये काय म्हणतो आपण प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, त्याला आयसोबारिक प्रोसेस असं म्हणतो. आता थर्मोडायनामिक ऑफ आयसोबारिक प्रोसेस. द प्रेशर ऑफ अ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे चेंज इन प्रेशर डेल्टा पी काय असणार आहे ह्याच्यामध्ये 0 असणार आहे. आता बघा इफ व्ही आय अँड टी आय म्हणजे ह्याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे, मग 2 व्हेरिएबल कोणते चेंज होऊ शकतात व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. व्ही आय इज द इनिशियल व्हॉल्यूम अँड टी आय इज द इनिशियल टेम्परेचर आर इट्स व्हॉल्यूम अँड टेम्परेचर इन इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम. Similarly, VF and TF. VF is the final volume and TF is the final temperature of the system. The work done in this expansion is given by. मग आता तिथं झाले व्हॉल्यूम चेंज होतो आणि टेम्परेचर सुद्धा इन्क्रीज होऊ शकतं, म्हणजे तिथं झालेलं वर्क डन आपण कसा काढतो. We know the formula of work done, W is equal to P into dV. dV is the change in volume. Now we can write this equation W which is equal to P. dV म्हणजेच काय फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम VF मायनस VI विच इज इक्वल टू ह्या P ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे P इंटू VF मायनस P इंटू VI. आता आपल्याला माहिती आहे PV विच इज इक्वल टू NRT, PV विच इज इक्वल टू NRT. मग आता आपण इथं PV ची व्हॅल्यू पुटअप करणार आहे NRT, पण इथं VF म्हणजे त्याच्या करस्पॉन्डिंग टेम्परेचर कुठलं असणार आहे TF. N इज द मोल ऑफ गॅस आणि R इज द गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट किंवा आयडियल गॅस कॉन्स्टंट. तसंच आपण PVI साठी काय भरणार आहे NRTI भरणार आहे. म्हणजे PVF आणि PVI हे जी व्हॅल्यू आपण
पी व्ही विच इज इक्वल टू एन आर टी पुटअप केली. आता ह्याच्यामधून येणार आणि ह्या इक्वेशनमधून येणार दोनांमधून येणार कॉमन निघणार ब्रॅकेटमध्ये टी एफ मायनस टी आय. म्हणजे हे झालं वर्क डनसाठी. म्हणजे ह्या प्रोसेस थर्मोडायनॅमिक ऑफ आयसोबारिक प्रोसेस ह्याच्यामध्ये आपण 3 व्हॅल्यू फाइंड करणार आहे. फर्स्ट वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू मीन्स वर्क डन. सेकंड वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा यू मीन्स इंटरनल एनर्जी. अँड थर्ड वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्यू मीन्स हीट. मीन्स वी फाइंड द 3 व्हॅल्यू. Now equation first we find the value of work done W which is equal to NR bracket मध्ये TF minus TI म्हणजेच काय झालं हे डेल्टा टी झालं. Also change in internal energy of a system is given by. We already study the formula of internal energy delta U means change in internal energy which is equal to N into CV delta T. N means the mole of gas, CV means specific heat at constant volume, and delta T is the change in temperature. Now we write this equation N CV which is equal to delta T means final temperature minus initial temperature. ह्याला आपण म्हटलं इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 मध्ये आपण इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू फाइंड केली आणि इक्वेशन 1 मध्ये वर्क डनची व्हॅल्यू फाइंड केली. वेअर CV इज द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड डेल्टा टी means nothing but the TF minus TI which is the change in its temperature during the isobaric process. ठीक आहे. म्हणजे आपण फर्स्ट व्हॅल्यू फाइंड केली वर्क डनची आणि सेकंड व्हॅल्यू फाइंड केली इंटरनल एनर्जी. नाव वी फाइंड द थर्ड व्हॅल्यू Q. According to the first law of thermodynamics, the heat exchange is given by. We already studied the first law of thermodynamics and we know the formula for the first law of thermodynamics. Q is equal to delta U plus W. Here Q is the heat and delta U is the internal energy and W is the work done. Using the previous equation we can write means we already find the value of delta U means change in internal energy and also we find the value of the work done. Now in equation 1 and 2 we find the value of W and delta U and substitute this value in this equation. Then we can write the equation Q is equal to value of delta U. We know the value of delta U N into CV bracket मध्ये TF minus TI. Here we put the value of delta U plus we put the value of work done NR bracket मध्ये TF minus TI. Now we can write the equation Q which is equal to NCV TF minus TI means change in temperature plus NR TF minus TI. आता ह्याच्यामधून आपण काय करणार आहे NCV आणि NR म्हणजे ह्या दोघांमधून चेंज इन टेम्परेचर TF मायनस TI कॉमन काढणार. म्हणजे इक्वेशन राहिलेलं ब्रॅकेटमध्ये लिहिणार N इंटू CV प्लस इथं काय राहिलं NR आणि कॉमन दोघांमधून काय काढला ब्रॅकेट काढला. हा कोणता ब्रॅकेट आहे तर TF मायनस TI. आता हे जे इक्वेशन लिहिलेलं आहे पुन्हा हे फर्स्ट ब्रॅकेट बघा ह्याच्यामधून N कॉमन निघतोय. देन वी कॉमन फॅक्टर N ब्रॅकेटच्या बाहेर काढला तर आतमध्ये काय येणार आहे CV प्लस R येणार आहे. रिमेनिंग ब्रॅकेट ॲज इट इज TF मायनस TI. बट वी नो द व्हॅल्यू ऑफ CP विच इज इक्वल टू CV प्लस R. This is the Mayer's relation. We already studied the Mayer's relation in third chapter kinetic theory of gases and radiation. CP which is equal to CV plus R. हे आपण फॉर्म्युला कसा आलेला आहे हे रिलेशन आपण थर्ड चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. मग बघा आता Q which is equal to हे CV प्लस R ची व्हॅल्यू काय भरणार CP भरणार. राहिलेला ब्रॅकेट हा N आहे असाच घेतला. ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू आपण पुटअप केली CP आणि सेकंड ब्रॅकेट आहे तो ॲज इट इज लिहिला. म्हणजे Q विच इज इक्वल टू N CP ब्रॅकेटमध्ये TF मायनस TI हे आलं इक्वेशन 3. where CP is the specific heat at constant pressure and CV is the specific heat at constant volume. बघा आपण 3 व्हॅल्यू फाइंड केलेले आहेत. मी सांगितले आयसोबारिक प्रोसेस. आता आयसोबारिक प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतं आणि आपण थर्मोडायनामिक आयसोबारिक प्रोसेस का बघतो तर त्याच्यामध्ये आपण 3 व्हॅल्यू फाइंड करतो. वर्क डन, इंटरनल एनर्जी अँड हीट हे 3 व्हॅल्यू फाइंड करतो. फर्स्ट व्हॅल्यू आपण W ची फाइंड केली त्याला इक्वेशन 1 म्हणलं. सेकंड व्हॅल्यू आपण फाइंड केलेले आहे डेल्टा U म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी त्याला इक्वेशन सेकंड म्हणलेलं आहे. अँड थर्ड हीटचे इक्वेशन काढण्यासाठी आपण थर्मोडायनामिक लॉचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा यूज करतो. अशा प्रकारे आपण 3 इक्वेशन फाइंड केलेले आहेत. म्हणजे बघा सेम प्रोसेस आपण 7 म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ 7 थर्मोडायनामिक प्रोसेस बघतो. त्या 7 प्रोसेसमध्ये आपण डेल्टा U, W अँड Q च्या व्हॅल्यू फाइंड करतो. अँड ऑल्सो वी सी द PV डायग्राम. सेम प्रोसेस आहे सगळ्यांची. बघा
हे आपण व्हॅल्यू काढली क्यूची, म्हणजे आयसोबारिक प्रोसेस आपण पूर्ण बघितली. आता आपण चौथी प्रोसेस जी बघणार आहे ती आयसोकोरिक प्रोसेस. आयसो मीन्स सेम अँड कोरिक मीन्स this pressure at constant volume. This process occurs at constant volume. It is a constant volume process, means isocoric process. MCQ ला हे क्वेश्चन विचारू शकतात. Isothermal means temperature remains constant, isobaric means pressure remains constant, and isocoric means volume remains constant. Again next lecture we see the adiabatic process, free expansion, etc. Now a system does no work on its environment during an isocoric change. The PV diagram of an isocoric process is as shown in below figure. बघा आता ही PV डायग्राम आहे आयसोकोरिक प्रोसेसची. आता ह्या प्रोसेसमध्ये आपण काय सांगतो, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. सिमिलरली PV डायग्रामसाठी वाय ॲक्सिसवरती प्रेशर आणि एक्स ॲक्सिसवरती व्हॉल्यूम आपण घेतलेला आहे. आता इथं जो दिसतो आहे ए पासून बी, इथं VI हा दिलेला आहे. हा व्हॉल्यूम कसा आहे, कॉन्स्टंट आहे. आणि प्रेशर कसं होत जाते, ए पासून बी पर्यंत डिक्रीज होत जाते किंवा बी पासून ए पर्यंत इन्क्रीज होत जाते. म्हणजे काय झालं, कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस विच इज कॉल्ड द आयसोकोरिक प्रोसेस. आता आपण थर्मोडायनामिक बघणार आहे आयसोकोरिक प्रोसेस. फॉर द आयसोकोरिक प्रोसेस डेल्टा व्ही 0, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम काय असणार, त्याच्यामध्ये 0 असणार आहे, म्हणजे तो कॉन्स्टंट असतो. द सिस्टीम does not do any work and all heat supplied to the system is totally converted into internal energy, so the work done is equal to 0. जिथं व्हॉल्यूमच चेंज होत नाही, व्हॉल्यूम एक्सपांडच होत नाही, म्हणजे तिथं वर्क डन काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि वर्क डन 0 असल्यामुळे तिथलं टोटली जे आपण हीट वापरतो त्या हीटचं कन्वर्जन कशामध्ये केलं जातं. जर आपण पिस्टनची आपण मागच्या वेळेस डायग्राम बघितली होती, पिस्टनला हीट दिल्यानंतर पिस्टन काय होतो, प्रेशर इन्क्रीज होतो आणि पिस्टन एक्सपांड होतो, वरच्या दिशेनं मूव्ह होतो. त्याचप्रमाणे जर आपण त्याला हीट दिली आणि पिस्टन मूव्ह होत नसेल, म्हणजे व्हॉल्यूमच चेंज होत नसेल, तर त्या दिलेल्या हीटचा यूज कशासाठी केला जातो, तर टोटल कन्वर्टेड इनटू इंटरनल एनर्जीमध्ये ती हीट कन्वर्ट केली जाते. मग अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक, डब्ल्यू तर 0 झाला. आता आपल्याला क्यू आणि डेल्टा यूची व्हॅल्यू फाइंड करायची. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिकनुसार क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, बट हिअर W is 0, मग Q is equal to delta U, म्हणजे heat is totally converted into internal energy. हे आत्ताच वरती आपण बघितलेलं आहे. But internal energy delta U is equal to NCV into delta T. We know the formula for the internal energy. Then Q is equal to, here we put the value of internal energy NCV into डेल्टा टी, म्हणजे हे आपण त्याची व्हॅल्यू पुटअप केली. बघा ह्या छोट्या छोट्याशा प्रोसेस आहेत, खूप सोप्या आहेत. त्याच्यावरती MCQ विचारला जाऊ शकतो, नोट विचारली जाऊ शकते किंवा डेफिनेशन विचारली जाऊ शकते. हे आपण जे आत्ता पॉईंट बघितलेले आहेत ते पुन्हा एकदा रीड करा, सोपे आहेत, प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाहीत. आणि हे जी PDF मी नोट्स बरोबर पाठवते ते लिहून कंप्लीट करा. ओके, थँक्यू.